परभणीमध्ये रामापूर तांडा नावाच्या एक CSC सेंटर आहे अध्यक्ष महोदय। याच्यावरून 4000 हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा। अध्यक्ष महोदय, मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय। इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल। माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय, बंजारा समाजामध्ये 4 ते 5च आडनाव आहेत। एक पवार, एक राठोड, चव्हाण, जाठोत आणि आडे असे 5च आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये। मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो अध्यक्ष महोदय, परंतु या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणी मध्ये एकमेव 4000 हेक्टरचा विमा भरलाय। तांड्याचा एरिया 4000 असतो का अध्यक्ष महोदय? मला कुणीतरी सांगा, कोणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा। आणि अध्यक्ष महोदय, मी 5 आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली, संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली। इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी, पुसदचे वसंतराव नाईक साहेबांचे नातू म्हणून ते इथं आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नावं सांगतो अध्यक्ष महोदय। गुट्टे, गुट्टे, होळंबे, कराड, दैफळे, होळंबे, जयस्वाल। बंजारा समाजामध्ये जयस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष। गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळना। दैफळे कधी झाले बंजारा हे बी कळना अध्यक्ष महोदय। क्षीरसागर ओमकार अनिल, त्याच्यानंतर गुट्टे, चाटे, पुढं आंधळे, मुंडे, 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 लटपटे, चिखलबिडे, काय आडनाव, शारदा चिखलबिडे, दहीफळे, दहीफळे, केंद्रे, केंद्रे, फड, दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले? कधी आले सांगा ना। 5 आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये। एका गावामध्ये अध्यक्ष महोदय 4000 हेक्टरचा विमा भरलाय 2024 आताचा। 2023चा पालम तालुक्यामध्ये 10000 हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा 4000 हेक्टरचा अध्यक्ष महोदय। आणि हे गाव कोणते? इंजेगाव, नाथरा। हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात? पीक विम्याच्या संदर्भात एक चांगला बीड पॅटर्न बघितला। त्या बीड पॅटर्नमुळे 110 आणि 90चं कॅपिंग झालं, त्यामुळे सरकारचे पैसे वाचले। पण आता एक नवीन बीड पॅटर्न त्यांनी मांडलेला आहे। त्याच्यामध्ये कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे। म्हणजे खरं तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं। बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला। पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये तुमची नजर तिकडेच जाते। आव्हाड साहेबांची नजर एकाच ठिकाणी जाते। असं करू नका। ते माहित। पण निश्चितपणे सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते। सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते, मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले। याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही। पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे। आपण इतका पैसा त्या विम्याकरता देतो, त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल
करू, म्हणजे ते कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी. कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं. त्यामुळे आता ह्या उघडल्याच पाहिजे. एकीकडे आपण सांगायचं 8,000 कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1,000 कोटी दुसरेच पळवत असतील, तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल. आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.